फ्रेंड्स, मुलांच्या ना लवकरच शाळा चालू होणार आहे आणि प्रत्येक आईचा हट्ट असतो की ना मुलांनी सगळ्या भाज्या खाव्या, न्यूट्रिशनल आहे ना फूड खावं. आणि त्याचबरोबर महत्वाचा प्रश्न की आज डब्यामध्ये काय द्यायचं. तर यासाठी आहे ना फ्रेंड्स, आपण आहे ना टिफिन सिरीज चालू करत आहोत. हाय फ्रेंड्स, मी संपदा. वेलकम टू सॅम्स किचन. आता आज आपण आहे ना जो टिफिन आहे ना डिझाईन केलाय किंवा आपण जो प्लॅन केलाय ना, त्यात आपण आहे ना पोळी भाजी देणार नाहीये. एक पुलावचा प्रकार देणार आहे जो एकदम न्यूट्रिशनल आहे आणि महत्वाचं म्हणजे प्रोटीन रिच आहे. टिफिन स्पेशल मटार पनीर पुलावसाठी आपल्याला ना काही मील प्रिपरेशन करायचे. जसं की आहे ना, इथे आपण आहे ना 100 ग्रॅम किंवा 125 ग्रॅम आपण पनीर घेतलंय आणि एकसारखे तुकडे करून ठेवलेले आहेत. फक्त आहे ना मील प्रिपरेशन करताना फ्रीजमध्ये आपण आदल्या दिवशी तयारी करताना ह्याच्यात पाणी घालून ठेवायचं, म्हणजे पिवळं पडत नाही. त्यानंतर आपण आहे ना इकडे पुलाव तांदूळ घेतलेला आहे. जेवढा तो एक बाउल, जो येलो बाउल आहे तेवढा भरून आपण तांदूळ घेऊन स्वच्छ धुवून ठेवायचा आहे. त्यानंतर एक कांदा आपण आहे ना उभा चिरून घेतलेला आहे. आदल्या दिवशी जर तुम्ही आहे ना कट करून ठेवत असाल तर फक्त आहे ना स्टीलच्या डब्यात ठेवायचा. आणि इथे आलं आणि लसणाची पेस्ट आहे. आणि इकडे आपण आहे ना फ्रेश मटार आपल्याला मिळाले सोललेले, त्यामुळे ते नाही तर मग फ्रोझन मटार घेतले तरी चालेल. इथे आपण अर्धी वाटी घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे आपल्याला मील प्रिपरेशन करून ठेवायचं आहे. इथे आपण एक तवा ठेवलेला आहे. आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचंय किंवा रोस्ट करून घ्यायचंय. थोडस आपण आहे ना इथे तेल घातलेलं आहे आणि थोडस असं आपण आहे ना स्प्रेड करून घेऊयात. आपण आता हे पनीरचे पीसेस आहेत ना हे ठेवून घेऊयात आणि अगदी मग लो फ्लेमवर त्याला छानपैकी आहे ना पिंकिश करायचंय. फार असं काळपट नाही करायचं, नाही तर काय होतं ना की आपला पुलाव आहे ना अजिबात ना खराब दिसतो, असं नीट दिसत नाही. आता 1-2 मिनिटं झालेली आहेत. आपण जस्ट आहे ना चेक करूया की आपलं पनीर रोस्ट झालेलं आहे का. तर अशा पद्धतीने हे बघा, खालून आहे ना पनीर छान रोस्ट झालेलं आहे. आपण सगळे पनीरचे पीसेस आहे ना उलटून घेऊ आणि याच पद्धतीने आपण सगळे रोस्ट करून घेऊया. पनीरचे पीसेस आपण मस्त रोस्ट करून घेतलेले. आता आपण गॅस बंद करून एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. इथे आपण आहे ना कुकरमध्ये पुलाव करणार आहे, सो त्यातनं थोडस आपण आधी तेल घालून घेऊया आणि 1-1.5 चमचा आपण तूप घालणार आहे. ह्यानी काय होतं की स्वाद पण छान येतो आणि लहान मुलांना देतोय म्हटल्यावर तूप थोडं इन्क्लूड केलेलं कधी चांगलं. आता हे तापवून घेऊया. आता त्यातनं काजू घालायचे आणि लगेचच आहे ना अर्धा चमचा जिरे घालायचे. काजू ना फक्त एक 5 ते 10 सेकंद आपण परतून घेऊया. लगेचच आहे ना तापल्यामुळे काय होतं की आहे ना हलके गुलाबी होतातच. काजूचा रंग चेंज झालाय. त्यातनं आता हिंग, हळद, कांदा, आलं लसणाची पेस्ट. मटार कच्चा आहे, म्हणजे सोललेला मटार आहे, शिजलेला नाहीये, त्यामुळे आपण आहे ना कांद्याबरोबरच टाकलेला आहे. आता आपण हे सगळं ना छान परतून घेऊया. आणि कांदा तर फ्राय होतोच, पण ना त्याच्याबरोबर आहे ना मटार सुद्धा फ्राय होतो. आता ना फ्रेंड्स, तुम्ही जर आहे ना आपला फ्रोझन मटार वापरत असाल ना तर कांदा परतून झाल्यावर मग आहे ना फ्रोझन मटार घातला तरी चालेल. आता 1-2 ते 3 मिनिटं आपण हे छान परतूया. कांदा आपण छान परतून घेतलेला आहे. कांदा ओलसर असतो ना, त्यामुळे ना आलं लसणाची पेस्ट अजिबात खाली चिटकत नाही. त्यात आता ना चवीप्रमाणे मीठ, 1.5 ते 2 चमचे आहे ना छोले मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर, हा जो आपण भिजवून ठेवलेला तांदूळ आहे तो घालूया. आणि हे जे आपण आहे ना रोस्ट केलेलं पनीर आहे ना ते आपण आहे ना ह्याच्यात सगळं घालून घेऊया. आता हे जे मिश्रण आहे ना ते फक्त 30 सेकंद आपण छान परतून घेणार आहे. पाणी टाकायची अजिबात घाई करायची नाही, नाहीतर काय होतं माहितीये का की असा ना आपला पुलाव जो आहे तो मोकळा होत नाही. म्हणून आपण छान परतून घेतलेला आहे. आपण आता तांदूळ आहे ना एवढा बाउल घेतला होता, सो पाणी घालताना 1.25 बाउल आपण आहे ना पाणी घालणार आहोत. आता ते पण आहे ना आपण पाणी गरम केलंय. ह्यानी काय होतं माहितीये का की आपले जे तांदूळाचे जे कण असतात ना ते खूप छान फुलतात, मस्त मोकळा होतो यासाठी. आता आपण आहे ना छान देखील ह्याला
उकळी काढून घेऊयात. मस्तपैकी आहे ना उकळी आलेली आहे. आता आपण त्याला झाकण लावून घेऊया. आता हाय फ्लेमवर आपण आहे ना बरोबर 3 शिट्ट्या काढून घेऊयात. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपण गॅस बंद केलाय. आता एक 20 मिनिटानंतर किंवा अर्ध्या तासाने आपण आहे ना झाकण उघडून बघूया. घाई करायची नाही झाकण उघडायची, कारण काय होतं की पुलाव आपला मोकळा होत नाही, अगदी मऊ होतो. नाही तर मग अर्धा तास झालाय. आपण झाकण उघडून आहे ना चेक करूया. फ्रेंड्स हे बघा, ही जी आहे ना शीत ज्या वेळेला अशी वरती उभी राहतात ना, त्यावेळेला समजायचं की आपला जो पुलाव आहे तो परफेक्ट असा मोकळा झालेला आहे. मी तुम्हाला जस्ट दाखवते. हे बघा, अगदी हलक्या हाताने आपण हे केलं आणि मस्त असा मोकळा पुलाव झालेला आहे. आता आपण हा पुलाव जो आहे ना तो गार करून घेऊया, म्हणजे टिफिन मध्ये आपल्याला भरता येईल. फ्रेंड्स पुलाव गार झालेला आहे. आता आपण आहे ना टिफिन भरून घेऊया. आपण पुलाव भरून घेतलेला आहे आणि त्याच्यावर आहे ना छोटस आपण आहे ना कोथिंबीरीचं पान ठेवलेलं आहे. जर टिफिन असा अट्रॅक्टिव्ह असेल ना तर नक्कीच मुलांना फार आवडतो. आता आपण आहे ना स्नॅक्स सेक्शन मध्ये आपण इकडे ना घरीच आपण पॉपकॉर्न तयार करून घेतले होते, ते भरून घेणार. आणि इथे आपण आहे ना राजगिऱ्याची वडी दिलेली आहे. आता तुम्हाला आहे ना जर म्हणजे दही द्यायचं असेल तर तुम्ही ह्याच्यावरची दही दिलं तरी चालेल, कारण बऱ्याच वेळा काय होतं लीक होतं, म्हणून मग दही नाही दिलं किंवा वेगळ्या टिफिन मध्ये दिलं तरी चालेल. अशा पद्धतीने आपण आहे ना टिफिन आपल्या ना फिलअप करून घेतलेला आहे. तर फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला आजचा टिफिनचा पदार्थ? आहे ना मस्त झटपट होणारा आहे. आणि महत्वाचं म्हणजे आपण हे जे आहे ना टिफिन प्लॅनिंग करतोय किंवा रेसिपीज दाखवतोय ना, ते फक्त टिफिनसाठी मुलांच्या असं नाहीये, तर घरातल्या मोठ्यांसाठी सुद्धा, जे घरात आहेत ते सुद्धा ते खाऊ शकतात, किंवा जे ऑफिसला जाणारे आहेत ना ते सुद्धा टिफिन मध्ये नेऊ शकतात. होतं काय माहितीये का, की आता शाळा चालू झाल्यावर सकाळी मुलांच्या टिफिनची गडबड, म्हणजे काय होतं की त्यांना वेगळा पदार्थ द्या, परत मग ऑफिसला जाणाऱ्या माझ्या मैत्रिणी किंवा घरात असणाऱ्या ज्या मैत्रिणी आहेत, परत वेगळा स्वयंपाक काय करायचा हाही प्रश्न असतो टिफिनच्या बरोबर. सो आपण आहे ना शक्यतो असे पदार्थ दाखवणार आहे ना की जेणेकरून तो पदार्थ अगदी सगळ्यांनाच टिफिनला लंचला सगळ्यांना होईल. त्याचबरोबर आपण आहे ना व्हिडिओच्या सुरुवातीला मील प्लॅनिंगचं पण आहे ना दाखवलेलं आहे, इन्क्लूड केलेलं आहे, जेणेकरून आहे ना तुमचं काम अजून सोपं होईल. सो नक्की चेक करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.